गडहिंग्लज विभागाचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी नुकताच इचलकरंजी कार्यालयात आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, तसंच तडीपार केलेले आरोपी शहरात दिसल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचा इशारा जाधव यांनी दिलाय. नुकताच मी गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी या विभागाचा अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. या परिसरातील नागरिक आणि हा जो गडहिंग्लज विभाग आहे, येथील सर्व नागरिक हे शांतता प्रिय आहेत. त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था जी आतापर्यंत चांगली आहे ती अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग म्हणून आम्ही सर्व टीम म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्याच पद्धतीनं गुन्हेगारीवरती नियंत्रण आणणं आणि जे या ठिकाणी किरकोळ कारकोळ जे काही गुन्हे होत असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी घटना होत असतील तर त्यावरती पोलीस विभागाचं खूप बारकाईने लक्ष असेल, त्याच्यावरती कडक कारवाई करण्याचं धोरण त्या ठिकाणी असणार आहे. नागरिकांना देखील मी आवाहन करू इच्छितो की आपल्याला अशा कुठल्याही छोट्या मोठ्या घटना असतील किंवा काही आपल्या निदर्शनास येत असतील तर पोलीस विभागाशी आपण तात्काळ तसा संपर्क साधावा. पोलीस दल त्या ठिकाणी त्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची काळजी घेईल. ज्यांच्या तक्रारी पोलीस घेत नाहीत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन जाधव यांनी केलंय. गणेशोत्सवासंदर्भात सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. शहरातून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.